सरकार जब ये पैसा देती है तो सरकार अपनी जेब से नहीं देती है। ये करोड़ों रुपए, चाहे वो गोपीनाथ मुंडे जी के नाम का हो या बाला साहेब ठाकरे के नाम का स्मारक हो या छत्रपति शिवाजी महाराज का जो स्टैच्यू अरेबियन सी के अंदर आप बनाने जा रहे हैं, जिसके लिए 1900 करोड़ रुपए खर्च किए जाएंगे। थोड़े दिनों के बाद विलासराव देशमुख के चाहने वाले आ जाएंगे और कहेंगे हम उनके लिए स्मारक बनाना चाहते हैं। तो ये पैसा सरकार अपनी जेब से नहीं देती है, ये मेरा पैसा है, ये जनता का पैसा है। उसका दुरुपयोग आज तक होता आया है, आगे हम इसे नहीं होने देना चाहेंगे। मुंडे साहेबांचं जे स्मारक आहे ते त्यांनी केलेल्या कामाचं ते पुढे लोकांना, तरुणांना, विद्यार्थ्यांना आणि समाजाला उपयोगी पडावं आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी अशा प्रकारचं हे प्रेरणा स्थान राहणार आहे आणि म्हणून अशा प्रकारचं स्मारक व्हावं। आज जे विरोध करतायत या स्मारकांना, त्यांच्या मनातला औरंगजेब आणि अफजल खान जागा झालाय। हज हाऊसला सरकारी सबसिडी मिळत नाही। सरकारी पैशानं सरकारी सबसिडीतून हजारो मुसलमान बांधव हज यात्रेला जातात। हा जनतेचा पैशाचा अपव्यय नाही, हे त्यांना कळत नाही। आणि शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे ज्यांनी या महाराष्ट्राने देश घडवला त्यांना विरोध करतायत। यांचं एकदा रक्त तपासून घेतलं पाहिजे। या लोकांचं हे जे बोलतायत ना, यांचं नक्की DNA काय आहे हे तपासावं लागेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।